घुसला असून बिबट्या आल्याने एकच खळबळ उडाली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 5 ग्रामस्थ आणि वन विभागाचा एक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे। एका बिबट्याने वन रक्षकावर हल्ला केल्याचा व्हिडिओही कॅमेरामध्ये कैद झालेला आहे। बिबट्या आल्यानंतर शेतात असलेल्या एका महिलेवर काम करतानाच दोघांवर हल्लाही केला। या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यानंतर बिबट्या गावात घुसला आणि अंगणात काम करणाऱ्या एका महिलेवर हल्ला देखील केला। हल्ल्यात ती महिलाही गंभीर जखमी झाली असून महिलेला वाचविण्यासाठी धावणाऱ्या 2 लोकांनाही बिबट्याने जखमी केलं। गावात घुसलेल्या बिबट्या एका गोठ्यातही शिरला आणि तिथेच लपला। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी गावात पोहोचले आणि बिबट्याला पकडण्यासाठी गोठ्यावर जाळ टाकलं, पण जाळी लावली असताना अचानक बिबट्या बाहेर आला आणि त्याने वन कर्मचाऱ्यांचे नितेश सहारे यांच्यावरही देखील हल्ला केला, ज्यामुळे ते जखमी झाले आणि शेवटी गोठ्याला टीनच्या पत्र्याने झाकण्यात आलं आणि बिबट्यावर इंजेक्शन डॉट मारून पकडण्यात आलं। त्यानंतर सर्व जखमींना नवरगाव प्राथमिक रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारांसाठी सेंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सुषमा बनसोड, देवानंद बनसोड, चंद्रभान बनसोड, जयश्री बनसोड आणि रवी शेंडे अशी जखमी ग्रामस्थांची नावे आहेत। 8 तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात आलं असून बिबट्याला पकडल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला। पोलीस टाइम न्यूजसाठी स्वप्नील धारगवेची रिपोर्ट।